नमस्कार. माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचं जे काही कामकाज झालेलं आहे, जे RBIच्या पॉलिसीनंतर आणि त्याच्या अगोदर हे जे काही कामकाज झालेलं आहे, त्यानंतर खूप इंटरेस्टिंगरित्या जी महत्त्वाची सपोर्ट लेवल आहे तिथे जाऊन मार्केट बंद झालेलं आहे. गेल्या 2-3 दिवसाचं म्हणजे सोमवारपासून आज गुरुवार 4 दिवसाचं जर कामकाज पाहिलं तर काय लक्षात येतं आहे, मार्केट एक दिवस डे लोला जाऊन बंद होतं आहे, दुसऱ्या दिवशी गॅपअप होतं आहे, पुन्हा डे लोला जाऊन बंद होतं आहे, गॅपअप ओपनिंग होतं आहे, नंतर डे हायला बंद झालं आहे आणि गॅप डाऊन ओपनिंग झालं आहे. आज पुन्हा म्हणजे त्याच पद्धतीचं कामकाज चालू आहे. म्हणजे ही जी रेंज दिसते ना, ती रेंज खूप महत्त्वाची बनलेली आहे. आता मी मुद्दामूनच ड्रॉ करून ठेवलेली आहे ती. आणि याच्या मधोमध जर या रेंजच्या मधोमध जर तुम्ही पाहिलं तर ती लेवल येते 24,120च्या आसपास. इथे मार्केटने सुरुवातीला रेजिस्टन्स, नंतर सपोर्ट आणि आज वेळोवेळी तिथे सपोर्ट घेतला आणि शेवटी तिथेच येऊन मार्केट बंद झालेलं आहे. म्हणजे ही लेवल आता खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला या झोनला सध्या तरी ट्रेड करायचं आहे, या झोनला. आता उद्या आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो? आजची जी एक्सपायरी आहे खास काही मिळालेलं नाही. व्होलेटाईल मार्केट नक्कीच होतं, परंतु जसं पाहिजे तशी काही मुवमेंट झालेली नाही आहे. एक इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली ना तुम्हाला तर तुमच्या लक्षात येईल की एक या ट्रेंड लाईनच्या खाली जसं मार्केट निघणार आहे तसं आपल्याला एक चांगली डाऊन साईडची मुवमेंट पाहायला मिळणार आहे. अगोदर डाऊन साईडचं डिस्कशन करूयात, मग पाहूयात आपण की अपसाईडला कशा पद्धतीचं टार्गेट येऊ शकतं आपल्याकडे. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला सुरुवात करते तर 24,050 ही लेवल जर ब्रेक झाली, म्हणजे इथे सस्टेन करून ब्रेक होऊ द्यात किंवा ब्रेक होऊन याच्या खाली थोडा वेळ सस्टेन करणं गरजेचं आहे, तरच ती लेवल ब्रेक झाली असं आपण समजणार. तर या खाली डायरेक्ट 23,750 ही लेवल ओपन होते. म्हणजे डायरेक्ट 23,750 येईल असं नाही, ते कदाचित शुक्रवारी येऊ शकतं, म्हणजे उद्या किंवा सोमवारी आपल्याला पाहायला मिळेल. पण 24,050च्या खाली जर मार्केट सस्टेन झालं तर ही लेवल ओपन होणार आहे. मग उद्या इंट्राडेमध्ये तुम्ही काय करू शकता, तर 23,950 आहे, 23,880, 890 जो की लो बनलेला आहे या रॅलीमधला किंवा या झोनमधला जो लो आहे तिथपर्यंत मार्केट जाईल आणि त्याच्या खाली मग 23,750 मध्ये 820ची लेवल आहे, परंतु 23,750पर्यंतच्या लेवल आपल्याला पाहायला मिळेल. मग हे फ्लॅट ओपनिंग असू द्यात किंवा गॅप डाऊन, याच लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. फक्त एक लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला कोणत्याही ठिकाणी जर पोझिशन बनवत असाल, जर मार्केट सस्टेन करून ब्रेकडाऊन येतोय तर हा जो काही झोन क्रिएट होईल ना, याचा टॉप हा तुमचा SL असला पाहिजे आणि मग तुम्ही 1:2, 1:3 या पद्धतीने टार्गेट प्लॅन करू शकता किंवा ज्या लेवल आहेत त्यानुसार टार्गेट प्लॅन करू शकता. आता अपसाईड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे ही जी लेवल आपण डिस्कस करतोय ना 24,120, अगदी तिथेच आपण बंद आहोत. पण आजचं कामकाज त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज व्हिडिओ थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे जास्त डिस्कशन होणार नाही आहे. आज मार्केटने काय केलेलं होतं, अगदी मोठ्या मोठ्या कॅन्डल बनत होत्या आणि पॉलिसीनंतर मार्केटने एक चांगली रॅली देण्याचा प्रयत्न केला आणि थोडा वेळ 24,300च्या वरती सस्टेनसुद्धा केलं. परंतु जसा हा ब्रेकआउट फेल ठरला आहे, एक शार्प कट मार्केटमध्ये आला आणि मग पूर्ण दिवसभर तिथे आणि शेवटी पुन्हा मग ज्यांनी स्कॅल्पिंग केलं असेल किंवा छोटे मोठे टार्गेट घेतले असेल त्यांना मिळाले असेल, परंतु काय झालं, अगदी परफेक्ट ब्रेकआउट आहे असं वाटत असताना ब्रेकडाऊन झालेलं होतं किंवा फॉल्स झालेला होता तो ब्रेकआउट. म्हणजे जास्त असं काही आज ट्रेडिंगची संधी मिळाली नाही आहे, कारण का मार्केट व्होलेटाईल होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज एक्सपायरी होती, परंतु अगदी दुपार किंवा त्यानंतरही 2 वाजेपर्यंत तुम्ही पाहिलं ना तर प्रीमियम खूप जास्त होते. म्हणजे अगदी 200, 200, 250 पॉईंट दूरचे जरी तुम्ही प्रीमियम घ्यायला गेले ना तरी ते 10 ते 15 रुपयांना मिळत होते. त्यामुळे थोडी भीती होती. क्वांटिटी बऱ्याच जणांनी कमी करून ट्रेड केले असतील तर ते चांगलं आहे. आता अपसाईडच्या लेवल किती महत्त्वाच्या आहेत उद्यासाठी, जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन वरती जायला सुरुवात करते तर सगळ्यात पहिली लेवल जी येते ती इथे जेवढा वेळ मार्केटने सस्टेन केलेलं आहे ती आहे 24,220. जसं 24,220च्या वरती आपण निघणार आहोत ना तर एक बाईंगची संधी मिळणार आहे आणि हा जो ब्रेकआउट होण्याचा प्रयत्न झाला ती लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ती आहे 24,300, 340. आता ही लेवल काय इम्पॉर्टंट आहे, गेली 4-5 दिवस झालं आपण डिस्कशन करतोय. मार्केटने खरं तर आज तो ब्रेकआउट देणं अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने मार्केट वरती येत होतं ना तर तो ब्रेकआउट देणं अपेक्षित होतं. 1, 2, 3, 4, 5, 6 जवळजवळ 5 ते 6 वेळा मार्केटला सगळ्यात चांगली संधी होती इथून ब्रेकआउट, कारण का या पद्धतीचं कामकाज मग एक एन पॅटर्न बनून मार्केट वरती गेलं असतं. परंतु काय झालं, आता बेरिश फॉर्मेशन क्रिएट झालेलं आहे. जर मार्केट फ्लॅट किंवा गॅपअप जोपर्यंत याच्या वरती निघत नाही, फ्लॅट नंतर हे 2 छोटे टार्गेट आहेत, 220 नंतर एक 320 आहे, म्हणजे 320, 340 हे जे टार्गेट आहे ते छोटं टार्गेट आहे. इथे काय करायचं आहे, 30 to 40% क्वांटिटीनेच काम करायचं आहे. गेले 2-3 दिवस हेच सांगतोय, आज पुन्हा इथेच 30 to 40% क्वांटिटीनेच काम करायचं आहे. जर उद्या 24,350 ही लेवल ब्रेक झाली ना तर मात्र तेवढीच स्ट्रॉंग अपसाईड पाहायला मिळू शकते. आपण मागे बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की जर गुरुवार आणि बुधवार
साईडवेज गेले किंवा चांगली मुवमेंट मिळाली नाही तर शुक्रवारी एक ट्रेंडिंग डे आपल्याला पाहायला मिळतो. मग तो कोणत्याही साईडला असू शकतो, परंतु ट्रेंडिंग डे पाहायला मिळण्याची शक्यता खूप जास्त असते शुक्रवारी. आणि उद्या आपण ती अपेक्षा ठेवू शकतो कधी, जर 24,350च्या वरती, म्हणजे आत्ता आपण बंद आहोत 24,120च्या आसपास फायनल क्लोजिंग, आणि तिथून 350, म्हणजे एवढे पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत, जवळजवळ 200 पॉईंट सोडून द्यावे लागणार. मग याच्यावरती सुद्धा एक मोठी मुवमेंट 200-250 पॉईंटची मिळू शकते. फक्त तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. कारण का एवढ्या मोठ्या गॅपअप नंतर किंवा एवढी मोठी जी काही रॅली आहे ती झाल्याच्या नंतर थोडी शक्यता कमी होते. मग ती कदाचित तुम्हाला उद्या पाहायला मिळेल किंवा मग सोमवारवरती, पण याच्यावरतीच आपल्याला अपसाईड पाहायला मिळणार आहे. म्हणून हा जो झोन आहे पुन्हा एकदा मार्क करून ठेवा, आणि या झोनच्या कोणत्याही बाजूला बाहेर पडलं मार्केट तर चांगले ट्रेड बनू शकतात. शार्प ट्रेड ज्याला आपण म्हणतो ना, फास्ट मुवमेंट, ती मिळू शकते तुम्हाला जर 24,000 ब्रेक होताना पाहायला मिळतं आहे तर. वरती थोडं मार्केटवरती प्रेशर आहे अजूनही, त्यामुळे वरती क्वांटिटी थोड्याफार कमी ठेवा किंवा स्टॉप लॉस ट्रेल करत राहा, हे अगदी काटेकोरपणे पाळायचं आहे. अगदी उद्या सेन्सेक्सची जी एक्सपायरी आहे ना, इथे सुद्धा तेच पाहायला मिळणार आहे. जर डाऊन साईड ब्रेक होती आहे, ती लेवल आहे 78,600. लक्षात घ्या, ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तुम्ही तर 78,650 आहे. एक्सपायरी आहे म्हणून आपण एक 50 पॉईंटचं क्वेश्चन घेऊयात. तर 78,600 ही जी लेवल आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती जर ब्रेक झाली ना तर अगदी 78,000ची लेवलसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक्सपायरी आहे 600-700 पॉईंट सेन्सेक्ससाठी, काही जास्त नाही, तर इथे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. अपसाईड थोडी क्रिटिकल आहे. अगदीच एक्सपायरीसाठीचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 79,200 ही जी लेवल आहे याच्यावरती तुम्ही ट्राय करू शकता, किंवा 79,150 ही जी लेवल आहे याच्यावरती ट्राय करू शकता. आणि ॲक्च्युअल जी मुवमेंट आपण अपेक्षित ठेवू शकतो त्यासाठी तुम्हाला 79,600 ब्रेक होणं गरजेचं आहे. जर 79,600 ब्रेक झालं तर उद्या सेन्सेक्समध्ये शॉर्ट कवरिंग तुम्हाला पाहायला मिळू शकते, आणि 80,000ची लेवलसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. परंतु याच्यावरतीच म्हणजेच इथे सुद्धा अपसाईड थोडी क्रिटिकल आहे, अजूनही प्रेशर आहे. मग अपसाईडला तुम्ही एकतर तुमच्या क्वांटिटी कमी ठेवा, लॉट साईज कमी ठेवा, आणि स्टॉप लॉस ट्रेल करत राहा, हे लक्षात घ्या. मार्केट बेरिश फॉर्मेशन बनतं आहे, परंतु उद्याचं जे क्लोजिंग आहे ना ते खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण का उद्या विकली क्लोजिंग आहे आणि त्यावरती बरंचसं काही अवलंबून असणार आहे. सेम सिच्युएशन आहे बँक निफ्टीची. पण बऱ्याच दिवसानंतर असं झालं आहे की निफ्टी निगेटिव्हमध्ये क्लोज झाली आहे, परंतु बँक निफ्टी जी आहे ना ती पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालेली आहे. गेल्या काही दिवसापासून बँक निफ्टीमध्ये मुवमेंट नाही आहे, पण आत्ता जर तुम्ही इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल हळूहळू जो लो आहे ना तो वरती सरकताना पाहायला मिळतो आहे. आणि इथे जर तुम्ही ट्रेंड लाईन या पद्धतीने ड्रॉ केली, अगदी परफेक्ट ड्रॉ करा, तर अतिशय स्क्वीज झालेली आहे. जी रेंज आहे ना ती अतिशय छोटी बनत चाललेली आहे. म्हणजे उद्या जर 50,500 ही लेवल मार्क करून ठेवा, 50,500 ही लेवल ब्रेक झाली तर चांगली अपसाईड पाहायला मिळू शकते. त्याचा थोडा इम्पॅक्टसुद्धा RBIचाही आहे, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या की RBI पॉलिसीमध्ये काय काय आलेलं आहे. त्यावरून तुमचा रेट तर अनचेंज आहे, परंतु थोडी त्यांना भीती आहे की इन्फ्लेशन वाढू शकतं वगैरे, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्यावरती ही लेवल इम्पॉर्टंट असणार आहे, ती लेवल आहे 50,700. म्हणजे हे 200 पॉईंट तुम्ही क्वांटिटी कमी ठेवा. जर मार्केट इथून वरती निघते ना, हे 200 पॉईंट तुम्ही क्वांटिटी कमी ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू शकता. आणि जर फ्लॅट ओपनिंग होते, अगदीच फ्लॅट ओपनिंग होते किंवा थोडंफार गॅपडाऊन ओपनिंग होऊन मार्केट पुन्हा याच्या आतमध्ये येते, तर मग तुम्ही 50,300 ब्रेक होताना ट्राय करू शकता छोट्या मोठ्या क्वांटिटीने. मग 50,500ला काही ॲड करा, म्हणजे इथे 30%, इथे 30%, आणि उरलेल्या जर 50,700 ब्रेक झालं तर 30%, या पद्धतीने. हा डाऊन साईडसुद्धा खूप जवळ आहे. म्हणजे जर उद्या पुन्हा एकदा 50,000 ब्रेक होताना पाहायला मिळाले तर मात्र डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते, हे लक्षात घ्या. 50,000 ब्रेक झालं तर एक चांगली डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते. त्यामध्ये हे तुमचं टार्गेट असणार आहे. पहिलं 49,700 मध्ये छोटे मोठे आहेत, परंतु 49,700, आणि ते ब्रेक झाल्याच्या नंतर मग अगदी आपण 49,000 ते 48,500च्या दिशेने, 48,800 बी प्रिसाईज, त्या दिशेने जायला तयार होणार आहोत. आजचा व्हिडिओ अगदीच फक्त थोडक्यात लेवल डिस्कस केलेला आहे, अगोदरच उशीर झालेला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी काही माहिती असते ना ते आपण टेलिग्राम चॅनलला शेअर करत असतो. तुम्ही टेलिग्राम चॅनलला नसाल तर जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.